नमस्कार शेतकरी बांधवांनो, या वर्षी पीक विमा कसा मिळणार या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेऊन त्यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे। या संदर्भातील पूर्ण GR आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया। जर तुम्ही या वर्षी पीक विमा भरणार असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी हा शासन निर्णय व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे। बघा, सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 करिता राज्यात राबवण्याबाबत 24 जून 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा GR घेण्यात आलेला आहे। व्यवस्थित माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। भरपूर असे लाभार्थी यावर्षी पीक विमा भरणार आहेत, परंतु हा पीक विमा कशा पद्धतीने राबवला जाणार आहे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विम्याच्या माध्यमातून कशी मिळणार आहे याबद्दलची माहिती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, हा शासन निर्णय 499 पेजेसचा आहे। आता यामध्ये जे ठळक मुद्दे दिलेले आहेत तेवढीच माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। शासनाचा संदर्भ क्रमांक 7 येथील शासन निर्णय, तसेच केंद्र शासनाचा संदर्भ क्रमांक 8 येथील पत्रान्वये दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना कप अँड कॅप मॉडेल नुसार खरीप 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या एका वर्षाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक यामध्ये एरिया अप्रोच धरून राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। त्यानुसार विमा कंपन्याची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून 1 वर्षाची निवड करण्यात आलेली आहे। आता इथे तुम्हाला थोडक्यात माहिती समजली असेल। आपण आता या योजनेचे उद्दिष्ट समजून घेऊया। नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोग यासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे। त्यानंतर यामधला दुसरा उद्दिष्ट आहे पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक या ठिकाणी स्थैर्य अबाधित राहणे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतींचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, असे हे उद्दिष्ट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। आपण आता या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत हे समजून घेऊया। सदर योजना या आदेशान्वये अधिसूचित केलेल्या पिकासाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असेल असा सुद्धा उल्लेख स्पष्टपणे यामध्ये करण्यात आलेला आहे। त्यानंतर दुसरा पॉइंट यामधला सांगण्यात आलेला आहे, प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे असा सुद्धा उल्लेख आहे। अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेधारकांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे जे काही शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत, मात्र भाडेपट्ट्याने शेती करणारा नोंदणीकृत रजिस्टर भाडे करार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2%, रब्बी हंगामासाठी 1.5%, तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकासाठी 5% असा मर्यादित ठेवण्यात आलेला आहे। त्यानंतर यामधला 5वा वैशिष्ट्य आहे, या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या एका वर्षाकरिता सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीम स्तर 70% असा निश्चित करण्यात आलेला आहे असा सुद्धा उल्लेख यामध्ये स्पष्टपणे देण्यात आलेला आहे। आता बघा, अधिसूचित क्षेत्रातील काही या ठिकाणी माहिती वैशिष्ट्ये दिलेली आहेत। आपण आता यामध्ये काही जी थोडक्यात माहिती आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्यांसाठी हा एक उपयोगी पडणारा व्हिडिओ आहे, कारण भरपूर अशा शेतकऱ्यांना गेल्या वर्षी पीक विमा असेल हे सुद्धा व्यवस्थित टाइमवरती मिळालेले नाही आणि यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे अग्रिस्टेकचा जो काही आपल्याकडे फार्मर युनिक ID कार्ड आहे तो जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला पीक विमा भरता येणार आहे, अन्यथा भरता येणार नाही। हे मात्र नक्की प्रत्येकाने लक्षात घ्या। त्यासाठी लवकरात लवकर जर तुम्ही आत्तापर्यंत अग्रिस्टेक योजनेअंतर्गत जो काही शेतकरी ओळखपत्र कार्ड तुम्ही काढलेला नसेल तर फार्मर युनिक ID कार्ड लवकरात लवकर काढून घ्या। आता आपण या ठिकाणी समजून घेऊया शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जी आहे ती कशा पद्धतीने मिळणार आहे हे सुद्धा भरपूर अशा शेतकऱ्यांना माहिती नाही आहे। त्यासाठी व्यवस्थित या शासन निर्णयामध्ये माहिती समजून घ्या।
उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। नुकसान भरपाईचे दायित्व सुद्धा यामध्ये दिलेले आहेत। आपण आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करण्याची जी पद्धती आहेत ती पद्धती तेवढी आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। विमा कंपन्यांनी त्यांना प्राप्त झालेल्या शेतकरी विमा हप्ता आणि शासनाकडून प्राप्त अग्रिम विमा हप्ता, पहिला हप्ता या रकमेतून द्याव्याची पूर्तता अंतिम विमा हप्ता, दुसरा हप्ता अदा करण्याची वाट न बघता करणे आवश्यक आहे, असा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। म्हणजे पीक विमा शेतकऱ्यांना लवकरात लवकर यावर्षी मिळू शकतो। विमा कायद्यांचे कलम 64B नुसार बाधित विमा क्षेत्रासाठी प्राप्त विमा हप्ता, शेतकरी हिस्सा आणि राज्य शासनाने अदा केलेली अग्रिम विमा हप्ता, पहिला हप्ता या निधीचा वापर करून विमा कंपनीने सदर प्रकरणातील नुकसान भरपाई अदा करणे बंधनकारक आहे, असा सुद्धा यामध्ये पॉइंट देण्यात आलेले। आता आपण दुसरी पद्धत यामधली समजून घेऊया। उत्पादनाच्या आकडेवारीनुसार आधारित दावे शासनाकडून विमा अनुदानाचा हप्ता प्राप्त झाल्यावर त्वरित करणे आवश्यक आहे। विमा नोंदणीची अंतिम मुदतीनंतर 15 दिवसात पोर्टलवर अर्जांना मंजुरी मिळताच प्राप्त होणारे अंतिम विमा सहभागाच्या आकडेवारीच्या आधारे शासनाने सदर दुसरा हप्ता वितरित करणे आवश्यक आहे। उर्वरित विमा हप्ता हंगामातील विमा हप्त्याची जी काही नोंद आहे ती सुद्धा देण्यात आली आहे। मित्रांनो, आता बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, हंगामाच्या शेवटी नुकसान भरपाई निश्चित करण्याची तरतुदीमध्ये राज्य शासनाकडून विहित वेळापत्रकानुसार उत्पादनाची आकडेवारी प्राप्त झाल्यास बँक, विमा प्रतिनिधी यांच्याकडून प्राप्त झालेल्या जे काही विमा प्रस्तावानुसार अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पीक विमाची नुकसान भरपाई विमा कंपनीच्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून निश्चित करण्यात येईल। जर शेतकऱ्यांनी बँक, CSC सेंटर, विमा प्रतिनिधीच्या मार्फत विमा योजनेचे सहभाग घेतला असेल तर, म्हणजे फॉर्म भरला असेल तर नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनी मार्फत जमा करण्यात येईल, असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। आणि विमा योजनेत सहभागी शेतकरी व इतर भागधारकांची तक्रारींचे निराकरण सुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे। मित्रांनो, भरपूर असे शेतकरी पीक विमा भरतात, परंतु हा पीक विमा आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे, पीक विमाचा लाभ घेत असताना आपण कशा पद्धतीने घेतला पाहिजे, पीक विमा कोणत्या ठिकाणी भरायला पाहिजे याबद्दलची सुद्धा माहिती नसते। पीक विमा भरत असताना एकतर तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अचूकरित्या आपण भरला पाहिजे, किंवा CSC सेंटर केंद्र असेल किंवा कृषी ऑफिसच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला भरता येतो। आता भरपूर असे लाभार्थी सेल्फ अर्ज करतात, पण अर्ज करत असताना भरपूर अशा चुका करतात। आता त्या चुका आपण टाळल्या पाहिजेत आणि व्यवस्थित आपण पीक विमा भरला पाहिजे। आता पीक विमा घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने भरायचं आहे, CSC सेंटरच्या मार्फत कशा पद्धतीने भरायचं आहे, याबद्दलची माहिती डिटेल स्वरूपामध्ये आपल्या चॅनलवरती आपण लवकरच अपलोड करणार आहोत। त्वरित तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि पीक विमा व्यवस्थित भरून घ्या। कन्फर्म तुम्हाला पीक विमा योजनेचा लाभ यावर्षी मिळू शकतो। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे मित्रांनो। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला प्रेस करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।